नंदुरबार मधून अतिशय मोठी बातमी समोर येते कारण स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलेली आहे। नंदुरबारच्या धडगावात हा सगळा प्रकार घडलाय। ई-केवायसी साठी महिलांची सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली होती आणि याच चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत। दोन्ही महिलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। 2 किलोमीटर पर्यंत महिलांची रांग लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढल्याचा सुद्धा प्रकार घडलाय। मात्र अद्याप कुठल्याही महिलेनं या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाहीये। प्रतिनिधी सागर निगवडे आपल्याला अधिकची माहिती देतात। सागर, नेमकं काय घडलेलं आहे? बँकेच्या बाहेर महिलांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली होती आणि सध्याची काय परिस्थिती आहे? सागर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण पाहतोय स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना नंदुरबारच्या धडगावात घडलेली आहे आणि ई-केवायसी साठी महिलांची अगदी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली होती। मात्र याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत। दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढल्याचा सुद्धा प्रकार घडलाय। मात्र अद्याप कुठल्याही महिलेनं या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाहीये। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करतात। मात्र या संदर्भात जो क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार खरं तर ई-केवायसी असणं बंधनकारक आहे आणि याची पूर्तता करण्यासाठी अनेक महिला सध्या बँकेत जात आहेत आणि स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरीची घटना नंदुरबार मधनं समोर आली आहे। त्यामुळे आपण पाहतोय बँकेचं या संदर्भात नियोजन आहे का किंवा बँकेचं या संदर्भात त्यांच्याकडून काही लक्ष घालण्यात येते का, असे अनेक सवाल इथल्या नागरिकांकडून सुद्धा उपस्थित केले जात आहेत। म्हणजे गेल्या अनेक तासापासून ही रांग सुरू असताना सुद्धा बँकेकडून कोणतीही काळजी घेतलेली नव्हती। या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत। सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र एकंदरीतच प्रशासन आणि बँकेचं हे ढिसाळ नियोजन या निमित्तानं उघड झालंय। 2 किलोमीटर पर्यंत महिलांची रांग लागल्याचं चित्र नंदुरबारमध्ये पाहायला मिळालं। खरं तर राज्यभरातील विविध ठिकाणी अशा पद्धतीनं महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत। मात्र कोणत्याही पद्धतीचं नियोजन हे केलं जात नाहीये, असंच एकंदरीत चित्र बघायला मिळतंय। नंदुरबारमधनं धक्कादायक घटना म्हणजे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढल्याची सुद्धा या ठिकाणी तक्रार करण्यात आल्याचं समजतंय। मात्र अद्याप कुठल्याही महिलेनं या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाहीये। हा सुद्धा अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांना अशा प्रकारचा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय।